सोलापूरच्या सरकोली इथे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना गावबंदी करणारे मराठा आंदोलकच होते। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी हा दावा केलाय। काल लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी प्रणिती शिंदे सरकोली इथे गेल्या असता त्यांची गाडी अडवण्यात आली, हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप प्रणिती शिंदेंनी केला। ही सर्व घटना मराठा समाजाच्या आडून भाजप करत आहे असा आरोपही त्यांनी केलेला होता आणि त्याला उत्तर देताना मराठा समन्वय समितीनं या घटनेची जबाबदारी घेतलेली आहे। प्रणिती शिंदेंनी माफी मागावी अशी मागणीही केली आहे। प्रणिती शिंदे या प्रचारासाठी गेल्या असताना त्यांना अडवण्यात आलेलं होतं, त्यांची गाडी अडवण्यात आली होती, हल्ल्याचा प्रयत्न झाला होता असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलेला होता आणि मराठा आंदोलकांच्या आडून भाजपनं हे सगळं केलंय असंही प्रणिती शिंदेंनी म्हटलं होतं। मात्र आता या प्रकरणी मराठा समन्वयक गायकवाड यांनी हे सगळ्याची जबाबदारी मराठा समाजाची आहे, मराठा आंदोलकांची आहे असं म्हटलेलं आहे। आंदोलन करणारा पोरगा हा कुठल्याही पक्षाचा नाही, तो आवर्जून सांगतो तो हा आंदोलन करताच आहे आणि आरक्षणासाठी लढणाराच कार्यकर्ता आहे, मला जाहीरपणे सांगायचं आहे।